तुम्ही जर मेंढीपालन करताय किंवा मेंढीपालन करण्याचा विचार आहे तर एकदा विचार करून पहा की नक्की काय असतं, कसं होतं आणि काय होतं. तर काय होतं, मेंढीपालनाचा व्हिडिओ बनवणाऱ्यांनासुद्धा विकायला काही दिवसांनी अडचण येते, कारण त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं नसतं. मग तुम्हाला येणार नाही ह्याची काय तुम्हाला अवस्था आहे माहिती आहे का? तर काय आहे, तुम्हाला मेंढीपालन चांगलं दिसतं आहे किंवा पैसा दिसतो आहे म्हणून तुम्ही करायला जाल, ठीक आहे, मान्य आहे, चांगलंच आहे. पण तुम्हाला त्याचं बेसिक जनरल किती माहिती आहे? म्हणजे आता जसं प्रत्येकजण सांगतो की असं बनवलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजेत, पण तुम्हाला त्यातल्या किती येतात? आता मागे मी सांगितलं होतं मटणचं, तर एका दादाने सांगितलं होतं की एकच माणूस सर्व काही करू शकत नाही, किंवा मग तुम्ही कोणाशी संघटित आहात का? एकच माणूस सर्व करत नाही, मला पण चांगलं माहिती आहे की, आणि होत पण नसतं. मग तुम्ही कोणाशी संघटित आहात का? की तो किंवा तुमचं कोणाशी तसं संघटित आहे का? की बाबा ठीक आहे, मी सांभाळीन तू काप, किंवा मी सांभाळेन तू विक, असे काही मॅनेजमेंट आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टीचा पहिला अभ्यास करा. चांगला आहे, प्रत्येक गोष्ट चांगलीच असते, कुठली वाईट नाहीच आहे, पण तुम्हाला ती त्या पद्धतीनं जमली नाही की आपण काय सांगतो ती गोष्ट वाईट आहे. मग तसं जर होत असेल, आता हा चारा आमच्याकडे विकतचा आहे, आमच्याकडं तर येतच नाही, मग आम्ही काय सांगायचं हा वाईट आहे का? तर चांगलंच आहे, कुठल्या तरी भागात येते, ते काहीतरी शेतकरी प्रयोग करतायत ना, म्हणून त्यांच्याकडे येते ना. तसं आम्हाला पण काही लोक सांगतात की असं करा, त्यानुसार ते नियोजन, मग तसं शिकावलं भेटतं आहे. मग तसं तुम्ही काहीतरी शिकून त्यातनं नॉलेज घेतलं आहे का? बाबा नाहीच तर मी काय करू, नाहीच तर मग मी काय करेन, हे जेव्हा प्रश्न पडतील ना, तेव्हाच मेंढीपालन करा. नुसतं प्रश्न पडले ते पैसा दिसतोय म्हणून मेंढीपालन करायचं, तर तुम्ही तोट्यामध्येच जाणार आहे. तुम्ही उद्या जरी मला म्हणला की माझं नेऊन विका, तरी मी काही पूर्ण भारताचं किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचं तर विकू शकत नाही कुठं, कारण एवढं सर्व माझं पण मार्केट नाही ना. तर त्याच्यामध्ये काही लोक जी एक्सपर्ट असतात, अनुभवी असतात, ही त्या मार्केटिंगवाल्याच्या जे काही विकण्याच्या गोष्टी असतात त्यांच्याकडे असतं. तसं मग आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र केलं पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. प्रत्येक गोष्ट अवघड असती आणि जर एकत्र केली तर ती सोपी होती. मग त्याप्रमाणे काही गोष्टी असतात. आता ह्या चाऱ्याचं तर तुम्ही विचारूच नका, मी सांगतोय ना तुम्हाला, मेंढ्यांचा चारा हा काय करायचा हे कधीच कुणी विचारू नका, कारण ते एवढ्या परिस्थितीत करता येतं आणि एवढं बेकारसुद्धा चारा देऊन त्या पद्धतीनं ते मेंटेन करता येतं. पण हे विकायचं कसं ह्याचा अनुभव घ्या. ह्याला भविष्यात जर काही करायचं असेल, मटणाचं बिटणाचं किंवा हॉटेलला विकायचं वगैरे, ह्याचा अभ्यास करा. चाऱ्याचा काहीच अभ्यास करू नका, फक्त चारा गोळा कसा करायचा आहे, जमा कसा करायचा आहे, ह्याचा अभ्यास केला तरी हे मेंढीपालन होणार आहे. नाहीतर तुम्ही कितीही मेहनत करा, काही आज करा, काही होणार नाही, ते तुमचं तोट्यामध्ये होईल. त्याच्यापेक्षा भविष्यात तोट्यात जाण्यापेक्षा आत्तामध्येच तोट्यामध्ये राहा आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करून घ्या. मेंढीपालनात काही लोक म्हणतात की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. काय गरज आहे? त्याच्यापेक्षा काय करायचं, येणारी जी लोकं सांगतायत ना, ते काय सांगतायत हे बघितलं पाहिजे. कधी पण आपण नुसती समस्या किंवा आपलंच सर्व सांगून किंवा आपलंच कॅल्क्युलेशन काढून काही फायद्याचं नसतं हो. पण समोरच्याची काय समस्या आहे, समोरचा जो काही येतो आहे ना, त्यांचं काय म्हणणं आहे, हे जेव्हा तुम्ही निरसन कराल ना, सर्वात उत्तम राहतं. आता मी मस्त व्हिडिओ बनवतो की, पण मी काय सांगू शकतो की आमच्याकडची परिस्थिती, तुमच्याकडची नाही ना सांगू शकत. तर येणारा काय सांगतो, तर त्यांच्याकडची परिस्थिती सांगत असतो. म्हणजे येणारा जो का आपल्याकडे येत असतो, म्हणजे माझ्याकडे जे कोणी येतात हे मला भगवान श्रीकृष्णासारखे आहेत, कारण मी युद्धाच्या मैदानात आहे. मी अर्जुनाप्रमाणे युद्धाच्या मैदानात आहे. हे युद्धाचंच मैदान आहे. तुम्हाला वाटत असेल साधं आहे, तर भगवान श्रीकृष्णानं गीता कुठं सांगितली होती आहे अर्जुनाला, तर युद्धाच्या मैदानात. तसं ते मला इथं येऊन गीता सांगतात, असं माझं चुकलं. आता तुम्ही म्हणाल की ते कुठं काय सांगतात, तुम्हालाच येतं सगळं. तर हे जे काय चुकतं आहे त्यातलं माझं बरोबर आहे की चुकीचं आहे हे मला कळतं येतं. ते आल्यानंतर एखादा पॉईंट सांगतात की माझं असं असं झालं होतं, मग माझ्या लक्षात येतं की मी तसं काय केलं होतं का, माझं तसं काय होतं आहे का, ह्या बारीक गोष्टींचा मला अनुभव येतो. म्हणजे ही सर्व जी येणारी आहेत ना, हे माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत. ते माझ्याकडे माहिती घ्यायला येतात कधीच नाही. तर माझ्याकडे ही जी येणारी लोकं आहेत किंवा येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ना, हे माझे मार्गदर्शक आहे. तर मी काय करतो, प्रत्येकाचं पॉईंट नोट केलेला असतो, व्हिडिओ केलेला असतो. मग मी काय करतो, त्यांची व्हिडिओ मी स्वतः 3-4 वेळा पाहतो की त्यांनी काय सांगितलं, माझ्याकडे तसं कॅल्क्युलेशन आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीकचा अभ्यास करतो आणि त्याच्यानुसार आपलं मेंढीपालन चालतं. तर तुम्ही पण काय करायचं आहे, मी सांगतो आहे म्हणून करायचं नाही. तर तुमच्या मनाला कसं आता वाटतं की मला मेंढीपालन केलं पाहिजे, तसंच आतून मनाला एकदा विचारायचं
की बाबा हे विकायचं कसं, ह्याचं मार्केटिंग कसं करायचं, ह्याचं चाऱ्याचं नियोजन कसं करायचं. जसं मन सांगते ना तुम्हाला की ते केलं पाहिजे, का आता सांगते तर तिकडं पैसा दिसतोय म्हणून, पण ह्याचं चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, विकायचं नियोजन कसं करायचं हे एकदा मनाला विचारा. की बाबा ठीक आहे तू सांगतो मी करायचं, ठीक आहे केलं जाईल, पण ह्याचं नियोजन कसं करायचं. ॲटोमॅटिक मार्ग निघतात. हो, मार्ग निघत नाहीत अशातली गोष्ट नाही, तर मार्ग पण निघतात. सगळं काय होतं, फक्त काय होतं की आपण जास्त खोलामध्ये जात नाही. त्याने केलं आहे, त्याने पैसे दाखवले, सगळं काय दाखवलं, तो रोज व्हिडिओ बनवतो, म्हणजे माझ्यासारखा रोज व्हिडिओ बनवतो आहे. मग लोकांना वाटतं की यायला नाही हे चांगलं आहे, हे केलं पाहिजे, पण तुम्ही त्याच्यामध्ये बारीक अभ्यास करा. काही लोकांचे एवढे बारीक अभ्यास येत नाही ह्या मेंढीपालनामध्ये, माझं तर काहीच नाही. मग मी काय करतो, त्या लोकांच्या संपर्कात आहेत. मग त्या लोक जी मला माहिती सांगतात की असं केलं तर असं होतं आहे. आज एका बारामतीच्या दादाने एक गंमतशीर त्यांनी सांगितलेलं मला, म्हणजे चाऱ्याचं मॅनेजमेंट करायचं असेल तर मला तर अजिबात येत नाही, पण माझ्यासोबत जी लोकं भेटतात किंवा मला जे येऊन भेटतात ती लोकं मला सांगतात चाऱ्याचं मॅनेजमेंट कसं करायचं असतं. तर जी कोणी येत असतील त्यांचे व्हिडिओ ह्याच्यासाठी असतात की तुमच्याबरोबर तर तसं नाही ना, किंवा तुमच्याकडं तसं तर नाही ना, मग ह्याच्यासाठी मी सर्वांचा व्हिडिओ करतो आणि माझ्याकडं तसं होऊ नये आणि माझ्या लक्षात राहावं हे असं त्याच्यासाठी असतं. आता खूप साऱ्यांचा ओघ मेंढी पालनाकडे चालला आहे, पण त्यातलाच एकच व्यक्ती मला भेटला की त्याने मला मेसेज केला होता की दादा मी मटणचं शॉप टाकतो. पण तसं तुम्ही एखादा म्हणते का कोण की दादा आपण संघटित होऊन व्यापारी बघून किंवा मेंढीपालनाचं जे काय चाललं आहे, जसं मी मेंढीपालनाची माहिती सांगतो आहे किंवा मला जो अनुभव येतो आहे तसा, तर विक्री व्यवस्थापन कोण सांगतं आहे का, तर त्या कोणच गोष्टी विचार करत नाहीत. आणि भविष्यामध्ये ह्याच गोष्टी तुमच्या अडचणीच्या राहणार आहेत. मी भविष्याचं आत्ताच सांगतो ना, ह्याचं काय होऊ शकतं, तुम्ही काय करू शकता आणि कुठपर्यंत जाऊ शकता. तुम्ही चारा बनवाल, मेंढरं सांभाळाल, सगळं काय आहे, पण तुम्ही भविष्याचा विचारच करत नाही. किंवा तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात उद्या चारासुद्धा खूप महाग होणार आहे. आज मी ज्या पद्धतीनं सांगतो आहे की ज्या पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन दाखवतो ना, त्या पद्धतीनं चारासुद्धा महाग होणार आहे. गव्हाचं बुसकाटसुद्धा विकत मिळणार आहे, तुम्हाला फुकटचं चाऱ्यातलं काहीच मिळणार नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मग त्या पद्धतीचं नियोजन काय केलं आहे का, बरं ते तसं करता येते का काय तुम्हाला, ह्याच्या संकल्पना घ्या. मेंढी पालन केलं पाहिजे किंवा करायचे अशा संकल्पना घेण्यापेक्षा त्याला कसं काय मॉडिफाय करीन मी, म्हणजे चाऱ्याचं गणित, त्यांचं खुराकाचं गणित किंवा त्यांच्या विक्रीचं गणित, हे पहिल्यांदा तुमच्या डोक्याला, म्हणजे जो काय मन सांगते ना ते मेंदूला छळू द्या. आणि त्याच्यानुसार जेव्हा तुमचं त्याचं उत्तर निघेल की बाबा नाही हे असं केलं तर असं होऊ शकतं, असं केल्यानंतर हे असं होईल, मग तेव्हा तुम्ही मेंढीपालनाकडे या. तुम्हाला आत्ता वाटते म्हणून मेंढीपालनात येऊ नका. तर तुमचं मनानं सांगितलं पाहिजे ह्याचं चारा जर विकत आणायचं मी किती आणू, बरं तुमच्या भागात चारा देणारे आहेत का तसे, बरं एखादा कटिंगवाला मित्र असेल ओळखीचा तर उत्तमच ना, त्याला पण सांगू की बाबा तू कापायला सुरुवात कर, मी सांभाळायला सुरुवात करतो, चांगली होईल ना. कारण व्यवसाय हा एकमेकांशी कनेक्ट केल्याशिवाय होत नसतो, हे मला माहिती आहे म्हणून मी लोकांना कनेक्ट करतो. तसं तुमचं काय कनेक्टिव्हिटी आहे का बाबा, एकमेकांशी काय आहे का, किंवा व्यापारी जे करणार आहेत किंवा जे काही कोणाला तुम्ही देणार आहे कटिंगला किंवा कशाला पण, त्यांचं तुमचं रिलेशन काय आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करा.